विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच प्रकारच्या नोट्स मला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवल्या आणि या नोट्समध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी जे कवितेचं रसग्रहण केलेलं आहे, बहुतांश विद्यार्थ्यांना हे कवितेचं रसग्रहण लिहिता आलेलं नाही आहे आणि त्यामुळे कवितेचे रसग्रहण कसे करावे या संदर्भात थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा या व्हिडिओचा उद्देश आहे आणि त्या निमित्ताने आपला प्रत्यक्ष संवाद होईल. म्हणून कवितेचे रसग्रहण कसे करावे या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो आहे. तर मित्रांनो, आपण एखादी कथा वाचली, एखादी कविता वाचली किंवा ती ऐकली तर अगदी मनाला अतिशय आनंद होतो. मग किंवा एखादा चित्रपट आपण पाहिला तर आपल्याला विचारतो आपला मित्र किंवा मैत्रीण की "अरे बाबा, कसा वाटला तुला चित्रपट? आवडला का तुला?" मग आपण त्याला सांगतो का आवडला ते, की त्या चित्रपटातील नटांचा अभिनय मला आवडला, त्या चित्रपटातील संवाद मला आवडले, अगदी खटकेबाज संवाद होते, नटांचा अभिनय हुबेहूब होता, चित्रपटातली गाणी खूप सुंदर होती, चित्रपटातलं संगीत मला खूप आवडलं, त्यातले प्रसंग अत्यंत मार्मिक होते, चित्रपटामध्ये नयनरम्य दृश्य होते, दिग्दर्शनात अत्यंत सूचकता होती. अशा अनेक गोष्टी आपण चित्रपट पाहिल्यानंतर मित्रांना सांगतो. तशाच पद्धतीचं एखादं दुसरं उदाहरण जर घ्यायचं असेल, उदाहरणार्थ आईनं चिवडा केला, आईने तुम्हाला विचारलं का ग किंवा का रे, कसा झाला चिवडा? तर आपण सांगतो की अत्यंत चांगला झाला. आई म्हणते चांगला म्हणजे नेमका कसा झाला? तर आपण सांगतो की आई, तू जे चिवडा करताना पोहे तुपात भाजलेले आहेत, त्यामुळे ते खुसखुशीत भाजले गेले, त्यात योग्य प्रमाणात हळद, मीठ, तिखट, खोबऱ्याचे काप, बेदाणे, काजू, तीळ, शेंगदाणे, थोडा दाण्याचा कूट, तुझी लसणाची खमंग फोडणी, चवीसाठी तू मीठ टाकलं, त्यात थोडीशी साखर टाकली, म्हणून तुझा चिवडा खमंग झाला. विद्यार्थी मित्रांनो, असंच आपल्या कवितेचं आहे. कवितेचं रसग्रहण म्हणजे काय किंवा ही कविता तुम्हाला का आवडली? तर कवितेमध्ये सुद्धा तसंच असतं की कवितेतील ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या त्या आपल्याला रसग्रहणामध्ये सांगायच्या असतात. उदाहरणार्थ कवितेची चाल, कवितेतील भावना अंतःकरणाला भिडणारी, कवितेतील कल्पना अत्यंत चमत्कृतीपूर्ण असणारी, कवितेतील विचार अत्यंत प्रभावी असणारा, कवितेची रचना कशी सोपी होती, अर्थपूर्ण होती, नादमाधुर्य, कवितेतला विषय कसा संवेदनशील होता, तसेच कवितेमध्ये उत्कट प्रकारच्या भावना, कवितेतले अलंकार, कवितेतल्या प्रतिमा, कवितेतील प्रतीक, कवितेतील सौंदर्य स्थळ, या सर्वांची माहिती आपल्याला या रसग्रहणामध्ये द्यायची असते आणि सर्वात शेवटी आपला अभिप्राय द्यायचा असतो की या कारणामुळे ही कविता मला अत्यंत आवडलेली आहे किंवा अत्यंत भावलेली आहे. आणि कविता म्हणजे काय? तर कविता हा कवीच्या भावनेचा अगदी सहजोद्रेक असतो. वर्ड्सवर्थ यांची कवितेची व्याख्या आपल्याला माहित आहे की पोएट्री is the spontaneous overflow of powerful feelings. आणि त्यामुळे
जे जे आपल्या मनाला कवितेतलं मोहून टाकतं ते ते खरं काव्य असतं. जे आपल्या हृदयाला भिडतं, जे आपल्याला फुलवितं ते काव्य असतं. आणि म्हणून काव्याचा खरा अर्थ किंवा खरा संदर्भ किंवा ती का आवडली, आता कविता प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणांनी आवडू शकते आणि म्हणून ती कारणं सुद्धा आपण कवितेमध्ये द्यायची असतात. आणि कवितेमध्ये विशेषत्वाने काव्य किंवा कविता जी आपल्याला आवडते तिच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात. एक कवितेचं बाह्य सौंदर्य आणि दुसरं कवितेचं आंतर सौंदर्य. आता बाह्य सौंदर्य म्हणजे काय कवितेचं? तर कवितेची रचना कशी आहे, तिची चाल कशी आहे, कवितेच्या शब्दातील नाद माधुर्य, कवितेला घातलेले अलंकार, या गोष्टींचा अंतर्भाव कवितेच्या बाह्य सौंदर्यामध्ये होतो. आणि कवितेचं आंतर सौंदर्य म्हणजे कवितेतील भावनांचं सौंदर्य, कवितेतील कल्पना विलास, कवितेतील विचारांचं सामर्थ्य. यामुळे कविता खरी आपल्या अंतर्मनावर ठसत असते आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी कवितेच्या आंतर सौंदर्यामध्ये येतात. त्यामुळे ही जी सौंदर्य स्थळ आहेत कवितेतील ती सुद्धा आपल्याला रसग्रहणामध्ये सांगायची असतात. उदाहरणार्थ रसानुकूल चाल, चाल कशी आहे? रसाला अनुसरून आहे. कवितेतील शब्दांची रचना कशी आहे? नादानुकारी आहे. एवढंच नाही तर कवितेचा विषय सुद्धा, त्याची भाषा सुद्धा, कवितेतील विचार, कवितेतील भावना, कवितेतील शब्दयोजना, कवितेतील अनुभूती, कवितेतील कल्पनाविलास, कवितेतील लय, कवितेतील वृत्त कुठलं आहे, कवितेत अलंकार कोणता वापरलेला आहे, रस कोणता आहे, कोणकोणते रस कवितेमध्ये आहेत, कोणत्या प्रतिमा आणि कोणते प्रतीक कवितेमध्ये वापरलेले आहेत, या सर्व गोष्टींबद्दलची माहिती आपल्याला कवितेच्या रसग्रहणामध्ये द्यायची असते. आता कवितेचं रसग्रहण करत असताना विशेषत्वाने त्याची जर व्याख्या आपल्याला करायची असेल कमीत कमी शब्दामध्ये की कवितेचं रसग्रहण म्हणजे काय, तर कवितेतील विचार, कवितेतील भावना, कवितेतील अनुभूती, शब्दयोजना, लय, वृत्त, अलंकार, रस, प्रतिमा, प्रतीक इत्यादी घटकांच्या मांडणीचा आणि त्यामधील सौंदर्याचा आस्वाद घेऊन तो व्यक्त करणे याला म्हणतात कवितेचे रसग्रहण. आता मानवी अंतःकरण हा खरोखरच भावभावनांचा समुद्र आहे. ज्या आपल्या भावना स्थायी स्वरूपाच्या असतात किंवा मूलभूत स्वरूपाच्या असतात त्यांचा परिपोष झाल्याने खरी रसनिष्पत्ती होत असते. आणि त्यामुळे आपले काव्यात असणारे 9 रस, काव्यात असणारी शब्दयोजना, काव्याला अनुरूप असा छंद, लय, आघात, प्रतिमा आणि प्रतीक इत्यादी घटकातून कवितेत रसनिष्पत्ती होत असते. आणि कवितेच्या वैशिष्ट्यानुसार कवीला काय सांगायचं आहे, त्यांनी ते कसं सांगितलं आहे, याविषयी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या संवेदनशील मनाने विचारपूर्वक केलेलं विवेचन, अर्थात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने ती कविता त्याला कशी वाटली, का आवडली, त्यातले अलंकार, त्यातल्या प्रतिमा, त्यातले प्रतीक, त्यातले रस कोणते आहेत
त्यातले अलंकार कोणते आहेत, ह्या सर्व गोष्टी कविता समजून घेऊन ती स्पष्ट करता येणे याला खरं रसग्रहण असं म्हणतात. आणि ही जी कविता असते, कवितेमध्ये भाषा हे एक प्रकारचं माध्यम असते आणि कवीच्या अनुभवाची एक कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे कविता असते. त्यात विविध अर्थांच्या छटा असतात, काही सौंदर्य स्थळं असतात आणि ते सौंदर्य स्थळ निर्माण करणारी शब्दांची रचना असते. त्यामुळे कवितेतील रचना कौशल्याला खूप महत्व असते. कविता छंदात, वृत्तात किंवा मुक्त छंदात केली जाते. त्यामुळे व्याकरणाचे नियम मात्र कवितेत गौण ठरतात. त्यामुळे कवितेचं हे वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षरत्व. कवितेत काव्यगुण कोणता आहे, त्यानंतर शब्दशक्ती कोणत्या आहेत, अभिधा आहे, लक्षण आहे की व्यंजन आहे, त्या शब्दशक्तींचा प्रकर्षाने कवितेमध्ये वापर केला जातो. आणि कवितेमध्ये प्रतिमा आणि प्रतीक हे घटक सुद्धा खूप महत्वाचे असतात आणि ते सुद्धा तुम्हाला स्पष्ट करून सांगायचे असतात आणि त्या माध्यमातून सूचित होणारा अर्थ सुद्धा तुम्हाला रसग्रहण करताना सांगायचा असतो. एकंदरीत कवितेचं रसग्रहण करत असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी, सर्वात प्रथम रसग्रहण करताना कवितेच्या शीर्षकाची उकल करायची. अर्थात या कवितेला हे शीर्षक का दिलं किंवा कवितेला हे हेडिंग का दिलं, टायटल का दिलं, ते स्पष्ट करून सांगायचं. त्याचा सरळ अर्थ सांगायचा, त्याचा भावार्थ सुद्धा सांगायचा, त्याचा लक्षार्थ सुद्धा सांगायचा आणि नंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगायची की एकंदरीत या कवितेमध्ये कवीने कुठला विषय मांडलेला आहे, काय सांगितलेलं आहे, कुठली भावना त्याने कशा पद्धतीने व्यक्त केली आहे. अर्थात कवितेचा मुख्य आशय तुम्हाला स्पष्ट करून सांगायचा. पहिल्यांदा शीर्षक का दिलं, ते कसं समर्पक आहे, त्याचा अर्थ सांगायचा. त्यानंतर कवितेतली मध्यवर्ती कल्पना सांगायची, कवितेतलं आशय सूत्र सांगायचं. त्यानंतर कवितेतील प्रतिमा, प्रतीक उलगडून दाखवायचे. कवितेतील अलंकार कोणते आहेत ते सांगायचे. कवितेतून सूचित होणारे काव्यगुण कोणते आहेत, शब्दशक्ती कोणत्या आहेत आणि कवितेची भाषाशैली कशी आहे. भाषाशैली म्हणजे की कविता ज्याला म्हणू आपण संवादात्मक आहे की निवेदनात्मक आहे, की आपल्याला गाऊन सुंदरपणे दाखवता येते, कशी चित्रदर्शी आहे की कविता वाचली की एक प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तसेच कवितेत छंद, वृत्त कोणते आहेत, या कवितेतून कोणता संदेश आपल्याला मिळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट, रसग्रहण करताना ही कविता मला का आवडली हे मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे. 4 मार्काचा हा रसग्रहणाचा प्रश्न असतो आपल्याला परीक्षेमध्ये आणि त्यामुळे पुन्हा हे मुद्दे तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की कवितेचं रसग्रहण करत असताना नंबर 1 चा मुद्दा लिहायचा असतो आपल्याला की कवितेचं शीर्षकाची उकल करून सांगणे, शीर्षकाचा अर्थ सांगणे. नंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगणे. नंबर 2, कवितेतील प्रतिमा, प्रतीके, अलंकार, आंतरिक लय आणि अर्थाचं सौंदर्य स्पष्ट करून सांगणे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 लिहायचा आहे की कवितेतून सूचित होणारे काव्यगुण कोणते आहेत, शब्दशक्ती कोणत्या आहेत, कवितेची भाषाशैली कशी आहे. भाषाशैली म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की संवादात्मक
कविता आहे की निवेदनात्मक आहे की गेय कविता आहे, हे तुम्ही स्पष्ट करून सांगायचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे कवितेतील अलंकार स्पष्ट करून सांगायचे की कोणकोणत्या अलंकारांचा वापर कवीने या कवितेत केलेला आहे. कविता नादमय आहे, तिच्यामध्ये छंद कोणते आहे, वृत्त कोणते आहे ते पण तुम्हाला सांगायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा, कवितेतून कवीला कोणता संदेश द्यायचा आहे आणि ही कविता, सर्वात महत्वाचा मुद्दा, ही कविता तुम्हाला का आवडली हे तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे. एवढे मुद्दे तुम्ही घेतले, 5 मुद्दे आहेत कवितेचं रसग्रहण करताना. रसग्रहण म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. रस म्हणजे काय, चव. एखाद्या पदार्थाची आपण चव घेतो, सांगतो गोड कडू आंबट अशी चव आपण, तशाच पद्धतीने कवितेमध्ये सुद्धा रस असते, तिची एक चव असते ज्यामुळे ती आपल्याला आवडते. तर तिच्या आवडण्याची जी कारणं आहेत, तिचं शीर्षक असो, तिची मध्यवर्ती कल्पना असो, त्या कवितेतला आशय असो, त्यातली प्रतिमा प्रतीके अलंकार, तसेच शब्दशक्ती, भाषाशैली, त्यातला नाद, त्यातले वृत्त, हे कविता आवडण्याची कारण आहेत. आणि ते कारण सांगणे म्हणजेच कवितेचं रसग्रहण करणे. आणि सर्वात शेवटी आपला अभिप्राय मांडणे की ही कविता मला का आवडली. एवढं तुम्ही व्यवस्थित लिहिलं की तुमचं रसग्रहण अगदी पैकीच्या पैकी मार्कांचं होतं. म्हणून अशा पद्धतीची कवितेचं रसग्रहण कसं करायचं याबद्दल मला वाटते पुरेशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या पुस्तकातील एखाद्या कवितेचं निश्चितपणे रसग्रहण कसं करायचं ते करून दाखवणार आहे मी. धन्यवाद. आजच्या दिवसासाठी नमस्कार.